नमस्कार मंडळी, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रेवा ही अक्षयला म्हणत असते की अक्षय, मी तुला कसं सांगू की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. माझ्या डोळ्यात तुला काय दिसतं सांग ना. अक्षय म्हणतो की पिझ्झा. रेवा म्हणते की काय. अक्षय म्हणतो की मला यावेळी फक्त पिझ्झा दिसतोय कारण मला खूप प्रचंड भूक लागली आहे. त्यातच दरवाजा वाजतो. रेवा विचारते की कोण आलं असेल. अक्षय म्हणतो की वेटर आला असेल. मगाशी ऑर्डर दिली ना आपण. अक्षय आता जाम खुश होतो आणि दरवाजा उघडतो. वेटर आता जी ऑर्डर घेऊन आलेला असतो ती ऑर्डर बघून तेव्हा त्याला म्हणत असते की ही ऑर्डर आम्ही दिलीच नाहीये. तर वेटर म्हणत असतो की हो, तुमच्याच रूम मधून कॉल आलाय. रेवा म्हणते की असं कसं काय शक्य आहे. अक्षय म्हणतो की जाऊ दे ना, जे आलंय ते खाऊन घेऊ दे, मला खूप भूक लागलीये. अक्षय स्वतःच्या हाताने ते खायला लागतो. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय, अरे तू काय करतोयस, आपण हे मागवलेलंच नाहीये. तर म्हणत असतो की अहो मॅडम, तुमच्याच रूम मधून कॉल आला होता ऑर्डर साठी. तर रेवा म्हणते की मला काहीतरी गडबड वाटते, मी 1 मिनिट यांच्या मॅनेजर सोबत बोलून येतो. अक्षय म्हणतो की हो जा, आणि जाता जाता सांग त्यांना की खूप छान जेवण पाठवलं म्हणून. तर आता रेवा जेव्हा जायला निघते तेव्हा तिच्या समोर जान्हवी येऊन उभे राहतात. तर आता रेवाला मोठा धक्का बसतो की हे दोघं इथे कसे काय आले. रमाकांत काका इकडे झाडांना पाणी देत असतात आणि आभी तिथे आलेला असतो. आभी काकांना म्हणत असतो की काका, मतदान येतंय, तुम्ही काही मतदान वगैरे करणार की नाही. तर रमाकांत काका म्हणत असतात की अरे बाबा, मी नाही पडत राजकारणामध्ये, इथे घरात काय राजकारण सुरू आहे ते मला कळत नाही, तेव्हा देशाच्या राजकारणात मी कुठे फसू. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. रमाकांत आता अभिला प्रश्न विचारतो की जर रेवा आणि रमा या दोघींपैकी तुला जर कोणाला वोट द्यायचं असेल तर तू कोणाला देशील. तर अभि म्हणतो की हे बघा बाबा, जी काही परिस्थिती घडली त्यात रमाची काही चूक नाही आणि जी काही परिस्थिती घडते त्यात रेवाचाही काही दोष नाही. या सगळ्यामध्ये अक्षयचीच चूक झाली आहे. मग अक्षयने अक्षयच्या बाळाची जबाबदारी आता घ्यायला नको का. रमाकांत आता अभिला पुन्हा विचारतो की तरी सुद्धा मी तुला विचारतो की तुला रेवाला मत द्यावं असं वाटेल की रमाला. तेव्हा अभि म्हणतो की रमा आणि अक्षयचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की रमासारखी बेजबाबदार मुलगी अक्षयच्या आयुष्यात नको. अक्षयला तर अशी मुलगी पाहिजे की जी त्याला, असं म्हणतात रमाकांत काका म्हणतात की मला तुझं उत्तर समजलं. तर अक्षय आता इकडे जान्हवी आणि आनंदला बघून खूपच खुश झालेला असतो. अक्षय विचारतो की अरे तुम्ही दोघे इकडे कसे. तेव्हा आनंद म्हणतो की काय झालं ना, ऍक्च्युली जान्हवीच्या आजारपणामुळे आम्हाला खूप एकटं एकटं वाटत होतं आणि त्यामुळे आम्ही एन्जॉय करण्यासाठी इकडे आलो होतो, परंतु आम्हाला हे नव्हतं माहित की तुम्ही इथे आहात म्हणून. आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी लांब गेले असाल. आम्हाला जर माहित असतं तर आम्ही कशाला इथे आलो असतो. रेवा विचारते की पण तुम्ही इथे कसं काय आला. आनंद म्हणत असतो की आम्ही जेव्हा हॉटेल लिस्ट बघितली तेव्हा आम्ही हे हॉटेल सिलेक्ट केलं आणि जेव्हा आम्ही गेस्ट लिस्ट बघितली तेव्हा तुमचंही नाव त्यात दिसलं, म्हणून आम्ही आता तुमच्याकडे आलो. आनंद रेवाला विचारत असतो की परंतु तुम्ही एवढ्या जवळ का बरं आले. तेव्हा रेवा त्याला म्हणत असते की कदाचित मी जर जास्त लांबचा प्रवास केला तर मला त्रासही होऊ शकतो, म्हणून आम्ही जवळच आलो जरा. जान्हवी म्हणत असते की आता आपण सर्व मिळून खूप मज्जा करूयात. अक्षय म्हणतो की चल वहिनी, आपण जेवण घेऊयात. आता आनंद, अक्षय आणि जान्हवी तिघही मिळून जेवणावर चांगलाच ताव मारत असतात, परंतु रेवाचा चेहरा मात्र खूपच वाकडा झालेला असतो. तर इकडे रमा मस्त तिचा पिझ्झा एन्जॉय करत असते आणि विचार करत असते की मी रेवाला आता धक्का देऊ का, कारण तिने जर मला तिच्या समोर बघितलं तर तिला मात्र तिच्यावर विश्वासच बसणार नाही. तिकडे आनंद अक्षयला विचारतो की अक्षय, अरे तुम्ही दोघे एकत्र का राहतात, म्हणजे तू दुसरी रूम नाही बघितली का. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा रेवाने मला सांगितलं की रूमच शिल्लक नाहीये, म्हणून आम्हाला नाईलाजाने एकत्र राहावं लागतंय. तेव्हा आनंद म्हणतो की अरे काय बोलतोयस तू, आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला मॅनेजरने सांगितलं की 2 रूम शिल्लक आहे, त्यापैकी तुम्ही 1 रूम घ्या. बघ अजून 1 रूम बुक नाही झालीये, त्यापेक्षा तू पटकन जा आणि ती रूम बुक करून, म्हणजे कसं की तुला रेवावर लक्षही ठेवता येईल आणि तसंही तुम्ही बेबीसाठी आलायत ना इथे. रेवा मात्र आनंदकडे खूप रागाने बघत असते. आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय जा आणि पटकन ती रूम बुक करून ये. अक्षय लगेचच आता रूम बुक करण्यासाठी जातो. तर आनंद सुद्धा आता अक्षयची बॅग घेऊन तिथून निघालेला असतो. रेवा त्यांना थांबवत असते आणि म्हणत असते की काही नाही, अक्षय इथे राहू शकतो, मी अक्षयला करेल ना इथे ऍडजस्ट. तेव्हा आता जान्हवी रेवाचा हात पकडते आणि म्हणते की रेवा, अगं तू कशी काय ऍडजस्ट करशील, आणि हे बघ तुला आता ऍडजस्ट करायची काहीही गरज नाही आणि तुला आता फक्त तुझी काळजी घ्यायची, असं म्हणत आता रेवाला ती बेडवर बसवते. जान्हवीला मात्र रेवावर हसायला येत असतं, परंतु रेवाची मात्र चांगलीच कोंडी झालेली असते. तर इकडे आनंद आता अक्षयची बॅग घेऊन रमाच्या रूम कडे आलेला असतो आणि बेल वाजवतो. तर रमा तिथे बघते. तर अक्षय म्हणतो की अरे बापरे, मला इथे राहायचंय का. तर आनंद म्हणतो की हो, तू अगदी योग्य व्यक्तीजवळ आलायस.
आहेस. रमा आता राग येण्याचं नाटक करते आणि आतमध्ये येते. तेव्हा आनंद अक्षयला म्हणतो की अक्षय आता तुझं काही खरं नाही, तू आता बॅग घेऊन आतमध्ये जा. आणि आनंद आता तिथून निघून जातो. रमा अक्षयला म्हणते की तुम्ही मला कोणीतरी म्हटलात ना. अक्षय म्हणतो की आता जाऊ दे ना, तू उगाच वेळ वाया घालू नको, बरं आधीच खूप वेळ गेला आपला. आणि अक्षय आणि रमा प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. इकडे आभी रमाकांत काकांना विचारत असतो की काय झालं बाबा, मी काही चुकीचं बोललो का आणि या गोष्टीमुळे मी वाईट झालो. रमाकांत काका म्हणतात की नाही बेटा, कारण चांगली माणसं कधी चांगला विचार करूच शकत नाही आणि चांगली माणसं नेहमी वाईट विचार करतात. पण मी आता जे काही वाक्य उच्चारलं ना, तू त्याचा एकदा विचार कर, असं म्हणून आता रमाकांत काका आतमध्ये निघून जातात. इकडे अक्षय म्हणत असतो की खरंच आपण इथे जर दोघंच असतो तर किती मज्जा आली असती ना, ही रेवा कशाला आहे काय माहिती. तर रमा म्हणत असते की जाऊ द्या ना, ते रेवामुळेच आपल्याला इथे यायला भेटलं, नाही तर आपल्याला घरचे कुठे सोडत होते एकटे. अक्षय म्हणतो की हो, आणि आता फक्त आपण आपल्यासाठी एन्जॉय करायचा. ते की पण हो, तुम्ही आता माझ्यासोबत जसे आलात माझ्या रूम मध्ये तसे तिच्याही रूम मध्ये अधूनमधून जा आणि तिच्याशी जरा प्रेमाने वागत जा, नाही तर तिला डाऊट येईन आणि ती तुम्हाला काही खरंच सांगणार नाही. अक्षय तिला म्हणतो की तुला माहितीये का तिने आज काय केलं, तिने माझा असा गाल खेचला आणि मला तिच्या प्रेमाबद्दल सांगत होती, आणि ती जर माझ्या आजूबाजूला असली ना, मला तर असं कसं तरी होतं. तर अक्षय रेवाची बुराई करत असतो आणि ते ऐकून रमाला मात्र छान वाटत असतं. अक्षय रमाला म्हणत असतो की 2 वेळा पण तू आलीस ना, माझा खूप मोठा ताण गेलाय बरं का. तेव्हा म्हणते की अहो तुम्ही तर माझा आरसा आहात. तर अक्षय म्हणतो की तू माझी सावली आहेस जी कधीही माझी साथ सोडत नाही. इकडे जान्हवी आनंदला म्हणत असते की इथलं फूड किती छान होतं ना. तर रमा म्हणते की हो, तुमच्या रूम सुद्धा छान असतील, मग तुम्ही जाता का आता तुमच्या रूम मध्ये. आनंद म्हणतो की हो ग, आम्ही आमच्या रूम मध्ये जाणारच होतो, पण जानू मला म्हणाली की जर आपण रेवाला सोडून गेलो तर रेवाला खूप एकटं फील होईल, म्हणून आम्ही थांबतोय. तेव्हा त्यांना म्हणत असते की परंतु मला तुमची कंपनी नकोय, तुम्ही जा ना प्लीज तुमच्या रूम मध्ये. जान्हवी म्हणत असते की रेवा अगं असं नको बोलू, आपण एक काम करूया, आपण पत्त्यांचा डाव मांडूयात, म्हणजे कसं की तू पत्ते जर खेळली तर तू बिझी राहशील आणि तुझ्या शरीरावर त्याचा काही परिणाम होणार नाही. कसं आहे आता आईने आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. तेव्हा म्हणत असते की अक्षयला येऊ द्यात ना, पण तुम्ही अक्षयला काय येऊ देत नाहीयेत. मी एक काम करते, मी अक्षयला बोलावूनच आणते. तर जान्हवी आणि आनंद तिला थांबवत असतात, परंतु रेवा काही थांबत नाही आणि आता अक्षयच्या रूमकडे ती जाते. अक्षयचा दरवाजा ती वाजवते. त्यावेळी रमा आणि अक्षय दोघंही आता गप्पा मारण्यामध्ये दंग झालेले असतात आणि अचानक दरवाजा वाजल्यामुळे अक्षय विचारतो की कोण आहे. तेव्हा रेवा सांगते की अक्षय मी आहे. आता रेवा आल्यामुळे अक्षयची आणि रमाची चांगलीच धांदळ उठते. तर अक्षय आता पटकन रमाला कपाटात लपायला सांगतो आणि तिची पर्स वगैरे सगळं काही तिच्याकडे देतो. तर रेवा आता अक्षयला विचारत असते की अक्षय तू माझ्यापाशी राहायचं नाही म्हणून इथे रूम मध्ये आलास ना. तर अक्षय म्हणतो की अगं असं काही नाहीये, आणि आता दादा आणि वहिनी पण आलेत ना, त्यांच्यासमोर असं एकत्र राहणं मला काही योग्य नाही वाटत. रमाचं कानातलं हे घरात पडलेलं असतं आणि रमाचं कानातलं बघून रेवा विचारते की हे कानातलं कोणाचं आहे. रमा आता कपाटामध्ये तिचा कान चेक करते, तर रमाचं कानातलं आता खाली पडलेलं असतं आणि अक्षयला आता यावर काय उत्तर द्यावं हेच समजत नसतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रमाने मस्त अशी स्टाईल केलेली असते. तेव्हा अक्षय तिला विचारत असतो की काय, कुठून स्वर्गातून आलात की काय. रमा म्हणत असते की नो 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 इंग्लिश, नो इंडियन भाषा, नो आईस. अक्षय रमाला म्हणत असतो की अरे वा फंटॅस्टिक इंग्लिश, आणि रमाला तो म्हणत असतो की मला जरा डोळे बघू दे, तुझे डोळे काय म्हणतायत ते, तुझे डोळे मला बोलवता वाटतं. आणि अक्षय रात्रीच्या वेळी स्विमिंग पूल मध्ये छान एकमेकांशी जवळ आलेले असतात आणि त्याच वेळी रेवा त्यांना जेव्हा बघते तेव्हा रेवाचा माथा ठणकतो आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच मुरांबा मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.